लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालेले अक्षय वाले आपल्यासोबत आहेत. तर मी 12वी नंतर BSc ॲग्रिकल्चरसाठी पुण्यात शिक्षणाला गेलो. कॉलेज करतच मी UPSCची तयारी चालू केली होती. त्यामध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत मी बेसिक गोष्टी सर्व केल्या. NCERT वाचणं ह्या गोष्टी केल्या. त्याच काळात मी एक फाउंडेशन कोर्स युनिक अकॅडमी पुणे येथे लावला होता. त्यामुळे मला ज्या बेसिक गोष्टी आहेत ते क्लिअर करण्यात मदत झाली आणि तिथून एक अभ्यासाला नवीन भरारी भेटली. त्यानंतर मी ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर 2021मध्ये ज्ञानप्रबोधिनी सदाशिवपेठ या संस्थेमध्ये अभ्यास केलं होतं आणि तिथला गायडन्स आणि मार्गदर्शन मला त्यांचं लाभलेलं आहे. तसंच हे करत असताना तेथील पण मित्रमंडळी माझ्यासोबत होती. अभ्यास करत असताना प्रत्येक टप्प्याला मला चांगले सिनियर लोक किंवा मित्रमंडळी भेटत गेली, जेणेकरून आम्ही ग्रुपने सहभागाने अभ्यास करत राहिलो. त्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला. आणि नंतर मुलाखतीच्या तयारीसाठी मी 1 महिना दिल्लीला गेलो होतो. तिथे मग सरावासाठी इंटरव्ह्यू देणे आणि या सर्व गोष्टी आम्ही केल्या. तिथे पण आम्ही ग्रुपमध्ये अभ्यास केला. या सर्वच गोष्टींचा खूप फायदा झाला. थोडक्यात सर्व शालेय शिक्षण, कॉलेज शिक्षण, ग्रॅज्युएशन आणि UPSC या सर्व प्रवासात मला समाजातून वेगवेगळ्या संस्थांनी स्कॉलरशिप मदत केली. वेगवेगळे माझे मित्र प्रत्येक टप्प्यावरती मला मित्र भेटत गेले आणि माझा परिवार हा तर माझ्यासोबत कायम होताच, पण त्यासोबत देखील बाकी समाजाचे घटक हे मला जोडत गेले आणि त्यातून हे यश संपादन झालं. हे सगळ्यांच्या प्रयत्नातून हे यश मिळालेलं आहे. अक्षयचे वडील आपल्यासोबत आहेत, काय सांगाल? असं आहे की 12वी नंतर त्याला म्हणजे ह्याबद्दल प्रेरणा मिळत गेली. या परीक्षेबद्दल माहिती, मार्गदर्शन थोरल्या भावानं तरी म्हणजे त्याला मार्गदर्शन, सल्ला, जे काय त्यात येणाऱ्या अडचणी वगैरे सगळी माहिती दिली. आणि तो ज्या या नेताजी प्रशालेमध्ये शिकला, त्या नेताजी प्रशालेचे सर लाळगे सर आणि दळवे सर, गायकवाड सर, म्हणजे यांनी शेख मॅडम वगैरे अशा म्हणजे शिक्षकवृंद तिथला जो आहे त्यांनी त्याच्यावरती लक्ष, म्हणजे त्यांच्या शिक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला होता हा विद्यार्थी, की त्यांनी ह्याच्यातले गुण ओळखले आणि की बाबा हा मुलगा काहीतरी पुढं करण्यासारखा आहे. त्यांनी आम्हाला शब्दाचा आधार दिला, त्याला नॉलेज दिलं, त्याला सहकार्य, मदत, म्हणजे सगळ्या बाबीतून त्यांनी त्याला परिपूर्ण असं म्हणजे हे केलेलं आहे, सपोर्ट दिलेला आहे होण्यासाठी. मी जरी म्हणजे कमी शिकले असले किंवा माझं शिक्षण काय नसलं तर म्हणजे असं मुलांना म्हणजे त्याला पण सांगण्याची गरज पडली नाही की तू शिक किंवा तुझं अभ्यासात लक्ष ठेव किंवा तुम्ही शिका पुढं. म्हणजे त्यांनी आमचे संस्कार मारले आणि त्यांची शिकायची जिद्द होती. कुठली क्लास नाही, ट्युशन नाही त्यांना पहिल्यापासूनच शेवटपर्यंत. तरी त्यांनी त्यांच्या जिद्दीवर शिकली आणि मार्काचे सातत्यानं हे ठेवलं टिकून आणि अभ्यासात सातत्यानं टिकून राहिला. त्यासाठी म्हणजे फॅमिली पूर्ण मनापासून त्याचे म्हणजे आनंदात आनंद आहे. म्हणजे घरची परिस्थिती सांगायचं म्हटलं तर 2 एकर शेती जेमतेम यावली येते आणि जेमतेम पाणी, बागायत वगैरे असे काही नाही. हंगामी शेती पिकवली जाते साधारणपणे आणि आम्हाला सध्या स्वतःचं घरही नाही. म्हणजे आम्ही लहानपणापासून शेतामध्ये पत्त्याचं घर होतं, तिथे त्या घरामध्ये राहिलो. नंतर मोहळा आलो तसं भाड्याच्या घरामध्ये शिफ्ट झालो आम्ही. तेव्हापासून भाड्याच्या घरामध्ये जातो. ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी ह्याच घरामध्ये, भाड्याच्या घरामध्ये आनंदाची बातमी मिळाली. दिवाळी साजरी केली म्हटलं ते खरं त्याने चालेल. तर अशी परिस्थिती असताना आणि आईवडिलांचं शिक्षण बघितलं तर आईची 2री-3री झालेली आहे, वडिलांची 8वी-9वी. तर असं कुठलंही मोठं बॅकग्राऊंड नाही आहे पाठीमागे किंवा कुठे आईवडील जॉबला नाही आहेत आणि सगळं असं एकदम सगळे एकाच वेळेस त्याला सगळं काही मिळत गेलं नाही. टप्प्याटप्प्यात त्याला जसं पाहिजे तसं खडतर परिस्थितीतून त्याला सगळं शिकवत गेलो. सगळी साधनं त्याला टप्प्याटप्प्याने अवेलेबल होत गेली आणि त्यानं त्या प्रत्येक गोष्टीचं आणि आईवडिलांनी कुठेही कसं नाही सोडली की आमचं शिक्षण आहे किंवा आपली परिस्थिती नाही, कसं शिकवायचं किंवा काय करायचं. तर आम्ही बजेट काढून कर्ज काढले किंवा वेगवेगळ्या स्कॉलरशिपच्या परीक्षातून देत गेला, त्यातूनही किंवा काही वेल विषयस करून हेल्प झाली. तर अशा पद्धतीने सगळं शिक्षण पूर्ण होत गेलं. ज्यावेळेस मी जॉबला लागलो तर त्यावेळेस मग तुम्ही आता कुठं आहे जॉबला? मी इन्फोसिसला होतो. इन्फोसिसला IT मध्ये जॉबला होतो. तर जे कर्ज होतं बचत गटातून काढलेलं वगैरे त्यानंतर आम्ही फेडत गेलो टप्प्याटप्प्याने. तर अशा परिस्थितीमुळे सगळं अक्षयचं खूप कौतुक करावं असं वाटतं. मी पुढच्या युवा पिढीला एवढं सांगू शकतो की अक्षयपासून प्रेरणा घेण्यासारखं खूप काय आहे. आणि तो नेहमी जे तालुक्यातील असतील, जिल्ह्यातील असतील किंवा पूर्ण देशातील किंवा महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी असतील तर त्यांना तो मार्गदर्शन करण्यासाठी एनी टाईम अवेलेबल राहील. आत्तापर्यंतही राहिलेला आहे आणि इथून पुढेही तो नक्कीच मार्गदर्शन करत राहील. त्याबद्दल काही शंका नाही. मुलगा पुण्यात काय करतो आम्हालाही वाटायचं की मुलगा, पण आमचं एक म्हणजे आम्हाला मनापासून खात्री होती की हा मुलगा
पुण्यात गेलेला आहे म्हणजे पुण्यातील काही बिल्डिंगा बघायला गेलेला नाही किंवा काय कुठले तिथं काय आईश करायला गेलेलं नाही, हे आम्हाला खात्री होती. तो काहीतरी करणार आहे, ह्यातून काहीतरी यश मिळवणार आहे, उच्च मिळवो थोडंसं कमी मिळवू पण काहीतरी यश मिळवणार हे आम्हाला खात्रीच होती. आणि आमच्या परिस्थितीच्या ज्या वेदना त्याला सगळ्यात जाणवत होत्या, त्या वेदना कधी त्यानं सहन केल्या, पण आमच्या इकडं कधी म्हणजे त्यानं त्या वेदना आमच्यापर्यंत पोचू दिल्या नाहीत. त्यानं स्वतः झेलल्या आणि त्यातून यश त्यानं चांगल्या पहिल्या प्रयत्नात मिळवलेलं आहे. तरुण पिढीला काय सांगू शकाल? तरुण पिढीला मी हे सांगेन की तुम्ही डोळ्यासमोर ध्येय ठेवा, त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करा. त्यात तुम्हाला सगळ्या समाजातून मदत होईल. फक्त तुम्ही तुमची जिद्द ठेवा तरच समाज तुम्हाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करेल. जर जिद्द नसेल आणि सगळे तुमच्याकडे रिसोर्सेस असतील, गोष्टी असतील, पण तुमच्याकडे जिद्द नसेल तर, कारण हा UPSCचा प्रवास हा मोठा प्रवास आहे, हा खडतर प्रवास आहे. बरेच वर्ष यामध्ये जाऊ शकतात ते, पण तुमची जिद्द असेल तर तुम्ही नक्की करू शकता. तुम्ही आईवडिलांपासून प्रेरणा घ्यायला पाहिजे. आपली घरी शेती जरी असली तरी तुम्ही मातीतून सुद्धा प्रेरणा घ्यायला पाहिजे की तेच तुमच्या पाठीमागं त्याचेच आशीर्वाद असतात. तर हे सांगेन की तुम्ही करत राहा. कोणाला कधी मार्गदर्शनाची गरज लागली तर मी नक्कीच माझ्या बाजूने प्रयत्न करेन नक्कीच. आणि परत एकदा मी सर्व माझे मित्रमंडळी असेल, परिवार असेल, नातेवाईक असतील आणि गावकरी असतील, ह्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि माझा शिक्षक वर्ग ज्यांचा खूप मोठा वाटा आहे, सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यामध्ये शालेय जीवनापासून शिक्षकांचं सहभाग आहे, त्यानंतर कॉलेज लेवलला शिक्षक, त्यानंतर माझे मित्र आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी फॅमिली, आईवडील आणि मोठा भाऊ, या सर्वांनी मला एक प्रतिकूल किंवा कठोर परिस्थितीतून पण शिकवण्याची प्रेरणा दिली. त्यांना पाहूनच मी पुढे जाण्याचं ठरवलं. आणि घरची शेती वगैरे खूप सगळ्या परिस्थिती अवघड होती लहानपणापासूनच, पण तरी पण शिकण्याची जिद्द होती. आणि ह्या UPSC मार्फत नंतर समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि हाच त्यासाठी एक चांगला मार्ग आहे असं मला जाणवल्यानंतर ह्या परीक्षेतच पुढे जाण्याचं मी ठरवलं. त्यामुळे 10वी शिक्षण आपलं कुठं झालं? 1ली ते 4थी मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यावली येथे शिकलो. त्यानंतर 5वी ते 6वी मी नागनाथ विद्यालय मोहोळ येथे शिक्षण झालं. त्यानंतर 7वी ते 12वी माझं शिक्षण हे नेताजी प्रशाला मोहोळ येथे पूर्ण झालं. हे तुमची म्हणजे कधीपासून तुम्हाला जिद्द होती? तसं तर 10वी-12वीपासूनच शिक्षकांना पण माझ्यातील काही गुण कळाले आणि मला पण तिथून आवड निर्माण झाली. तसं खरं म्हणायला तर 10वी ते 12वीपासून ह्या क्षेत्राची मला आवड लागली आणि मग एकदा मी ठरवलं की इकडेच जायचं. त्याप्रमाणेच मी पुढचं शिक्षण घेतलं. जायचं खरं म्हणजे अशी मुलं कमी जन्माला येतात आईवडिलांच्या पोटी, आणि इथून त्याची प्रेरणा घेऊन त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालावं. सगळ्या आता विद्यार्थ्यांनी, मुलांनी त्याचं मार्गदर्शन घेऊन किंवा अशा सगळा आदर त्याचा घेऊन मुलांनी इथून पुढं त्या वाटचालीला लागावं आणि त्याची तयारी ठेवावी आणि असंच त्याच्या पावलावर पाऊल टाकावं ही माझी इच्छा आहे. अक्षय जरी वयाने लहान असलं तरी तो कर्तृत्वाने माझ्यापेक्षा मोठा झाला आहे. मला वाटतं ह्याच्यापेक्षा मला खूप मोठा आनंद नसणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी खरंच म्हटलं तर आमच्या घरात दिवाळी साजरी झाली असं म्हणायला काय हरकत नाही. आणि त्याला ज्या गोष्टीसाठी आम्ही पुण्यात पाठवलं होतं की अशाही खडतर परिस्थितीमधून, तर त्याने त्या गोष्टीसाठी पुण्यात गेलता, तर त्याने ते जिद्द पूर्ण केली. अभ्यास व्यवस्थित करत राहिला, बाकीच्या गोष्टीमध्ये कुठल्याही अडकलं नाही. आणि त्याने त्याचे स्वप्न अगदी कमी काळामध्ये प्रिपरेशन करून व्यवस्थितरित्या पूर्ण केले. ह्याचा आम्हाला सगळ्याच फॅमिलीला, त्यासोबत सगळे नातेवाईक, मित्रपरिवार ह्यांना खूप मोठा आनंद आहे. आणि हे यश खूप मोठं ह्या कारणाने वाटायला लागतं कारण की खडतर परिस्थिती आहे. कुठले बॅकग्राऊंड नसताना, कुठल्याही इंग्लिश मिडियममध्ये न शिकता जिल्हा परिषद शाळेत शिकून हा इतक्या कमी वयामध्ये पहिल्याच प्रयत्नात अगदी क्लास 1ची पोस्ट UPSCमधून मिळवली आहे. ही गोष्ट खूप दैदिप्यमान आहे असं मला वाटतं. त्यांचे वडील आपल्यासोबत आहेत, काय सांगा? अक्षय हा लहानपणापासूनच म्हणजे अभ्यासू वृत्तीचा आणि मेहनती वृत्तीचा होताच. आणि अभ्यासाबरोबर इतर जे कला गुण, अभ्यासाबरोबर क्रीडा क्षेत्रात असो, व्हॉलीबॉल असो, म्हणजे पोहण्याची आवड, म्हणजे अशा प्रत्येक, आणि शेतीमध्ये सुद्धा काम करण्याची त्याची लहानपणापासून म्हणजे सवय होती. मला लहानपणीच धारा काढू लागणं किंवा शेती कामात मदत करू लागणं असं. म्हणजे काही मुलं फक्त आहेत, 2च मुलं आहेत, मुलगी नाही. थोरला विनायक आणि धाकटा अक्षय, 2च मुलं आहेत. आणि धाकटा अक्षय. तर त्याच्या आनंदात म्हणजे एवढा आम्ही आनंद देऊ किंवा असा आनंदाचा दिवस आत्तापर्यंत कुठलाच नाही. तेवढा आनंदाचा दिवस आम्हाला म्हणजे त्यानं दिलेला, त्यानं पण चमकला आणि आम्हाला पण चमकलं आणि म्हणजे घराण्याचं नाव केलं त्यानं.
ह्याच्यासारखा मोठा आनंद कुठला नाही. आणि आता तुम्ही भारतात 100वर रँकनं आलाय, काय सांगायला? नक्कीच परिश्रम केले तर तुम्हाला तुम्ही यशापर्यंत जाऊ शकता. किती परिस्थिती अडचण असेल तरी पण तुम्हाला मदत करणारे लोकही खूप भेटतील. वेगवेगळ्या स्कॉलरशिप असतात, समाजातील वेल विशर्स असतात जे तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती मदत करायला असतात. त्यामुळे जरी परिस्थिती खडतर असली तरी कोणी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये याची समाज देखील दखल घेतो. फक्त तुम्ही ते गुण दाखवले आणि ती जिद्द चिकाटी दाखवली तर नक्कीच सर्व समाज तुम्हाला मदत करेल पुढे जाण्यासाठी. आणि ह्या परीक्षा यातून तुम्हाला समाजासाठी करण्यासाठी खूप मोठी संधी भेटेल. समाजासाठी विविध क्षेत्रातील लोकांसाठी तुम्ही खूप काही करू शकता. त्या दृष्टीने ह्या क्षेत्राकडे येणं योग्य राहील. आणि हीच प्रेरणा असेल माझ्या आयुष्यातून की पूर्ण तालुका जिल्ह्यातून जे काही युवा पिढी आहे त्यांना यातून हीच प्रेरणा भेटावी की प्रतिकूल परिस्थितीतून देखील तुम्ही ध्येय ठेवलं पाहिजे आणि ते गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमची डिग्री कुठं पूर्ण झाली? BSc ॲग्रिकल्चर यामध्ये मी शिक्षण घेतलं. कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे शिवाजीनगर येथून मी 2021 साली माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. एवढंच वाटतं त्याला शिकायचं होतं म्हणून ती जिद्दीनं शिकला, सातत्यानं टिकून राहिला त्या अभ्यासात आणि त्यानं जिद्द त्याची आणि आईवडिलाची स्वप्न पूर्ण केली. मोठ्या भावाचं म्हणजे त्यानं सपोर्ट दिलेला, त्याचं पण मन जिंकून त्यानं ह्या पदावर आज आला. आणि अशीच मुलांनी अशी जिद्द ठेवून पुढं ह्याचं बघून आदर घेऊन शिकावं आणि असंच मेहनत कष्ट. आणि त्यानं मेहनत घेतली, कष्ट घेतले, आमचा सपोर्ट होता त्याला, मोठ्या भावाचा आईवडिलाचा आधार सपोर्ट त्याला आम्ही देत होतो. आणि त्या सपोर्टाला आधाराला त्यानं ही ठेवून म्हणजे करत राहिला सातत्यानं, अभ्यासात कुठं कमी पडला नाही आणि जिद्दीनं केला, सातत्यानं टिकून राहिला म्हणून आज ह्या पदावरती गेला. आणि पहिल्याच प्रयत्नात त्यानं ही पद पटकावलं. ही आनंदाची गोष्ट आहे म्हणजे सगळ्या भारतासाठी. घरासाठी तर आहेच आहे आमच्यासाठी, पण भारतासाठी देशासाठी सुद्धा म्हणजे त्याला हे झाले की आपल्याला काहीतरी मिळाले जगासाठी, जनतेसाठी, आईवडिलासाठी करायला आणि आपल्या पण आयुष्यासाठी. आणि त्याच्या आयुष्यासाठी म्हणून त्यानं शिकला जिद्दीनं. धन्यवाद. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी यावली.